सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर राडा झालाय। स्ट्रॉंग रूम बाहेर शेकडो नागरिकांची गर्दी यामुळे पाहायला मिळते। मतदानाच्या टक्केवारीवरून शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मतदानाच्या टक्केवारीमध्ये तफावत झाल्याचा आरोप करण्यात आला। स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी सुरक्षा नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। सांगलीच्या आष्ट्यामध्ये मतमोजणी होणार आहे। पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही। म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे। झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी सांगलीतनं आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, जशी आता प्रतिक्रिया आपण ऐकली, म्हणजे मतदान होऊन अवघा एक दिवस झालेला आहे आणि त्या अगदी एका दिवसातच अशा पद्धतीनं हा अशा पद्धतीचा प्रकार आपल्याला सांगलीच्या आष्ट्यामध्ये पाहायला मिळतो। आता सध्या तिकडची काय स्थिती आहे, काय दोन्हीकडचं म्हणणं आहे? नक्कीच गुरु, काल या ठिकाणी मोठ्या चुरशीनं मतदान पार पडलं होतं। आष्टा शहर विकास आघाडी महायुतीमध्ये मोठ्या चुरशीने या ठिकाणी मतदान झाल्याचं पाहावयास मिळतं। नगराध्यक्ष पदासह नगरसेवक जे आहेत यासाठी हे मतदान झालं होतं। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी जी स्ट्रॉंग रूम आहे, या स्ट्रॉंग रूम मध्ये सध्या जे मतपेट्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत। मतपेट्यानंतर जे या ठिकाणी मतदान झालं होतं त्यामध्ये कालच्या आकडेवारीमध्ये आणि आजच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचं येथील नागरिकांचं जे आहे ते आरोप आहे। परंतु या ठिकाणी 2000 मतं वाढली कशी, असा जे या ठिकाणचे ग्रामस्थ नागरिकांचं जे म्हणणं आहे ते प्रशासनाकडून अद्याप समोर आलेलं नाही। काही आकडेवारी या ठिकाणी आता जयंत पाटलांना दाखवली जात आहे। आपण सध्या या ठिकाणी दाखवू शकतो ही जी दृश्य आहेत या ठिकाणी सध्या जयंत पाटील दाखल झाले आहेत आणि जयंत पाटलांना या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते अधिकारी यांना आकडेवारी दाखवत आहेत। जे कालची आकडेवारी आणि आजची आकडेवारी आहे ते या ठिकाणी आता जयंत पाटील यांना दाखवलं जात आहे। आपण हे दृश्य आता सध्या पाहतोय। जयंत पाटील आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी बातचीत सुरू असल्याचं पाहायला मिळतं। 2000 मतांचा वाढल्याचा आरोप झाल्यानंतर जयंत पाटील यांनी या ठिकाणी आता धाव घेतलेली आहे। काहीच वेळापूर्वी जयंत पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जयंत पाटील देखील आता या ठिकाणी जाणून घेतात की बाबा हे इतकं मोठं तफावत कशी निर्माण झालेली आहे। परंतु आज मतमोजणी पार पडणं गरजेचं होतं, परंतु आता 21 मतमोजणी होत असल्यामुळे एका दिवसामध्येच अशी जर या ठिकाणी अवस्था असेल तर येणाऱ्या 18 ते 19 दिवसामध्ये कशी अवस्था असेल असा आरोप या नागरिकांमध्ये केला जातोय। आपण जर या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी जमल्याचं पाहाव्यास मिळतं। कोणताही अगदी, त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे तो थांबावा आणि त्या थांबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि